पल्लवी अजिंक्य, भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातमीपत्रात हार्दिक स्वागत करते। अद्यापही आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून हे बातमीपत्रचा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत असेल। चला तर आज दिवसभरात कुठल्या घडामोडी घडल्या आहेत ते बघूया। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील ग्राम रोजगार सेवकाला चपलेने मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून रोजगार सेवक शासकीय योजनेच्या घरकुलाचे मस्टर मुद्दाम टाकत नसल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गादेगाव ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्राम रोजगार सेवक अरविंद सोनोने हे ग्रामसभेच्या ठरावाचे अहवाल पंचायत समितीत जमा करण्यासाठी गेले असताना आरोपी सुदाम जाधव यांनी त्याची मुलगी पुष्पा चव्हाण यांनी या रोजगाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करत चप्पलने मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून रोजगार सेवकानं दिलेल्या तक्रारीवरून सुदाम भिका जाधव आणि पुष्पा महादेव चव्हाण यांच्यावर विविध कलमांमुळे मानोरा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या घटनेचा पुढील तपास मानोरा पोलीस करीत आहे। अकोल्यात मुस्लिम बांधवांनी आज ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य रॅलीचे आयोजन केले आहे। निमित्त आहे ईद मिलादुन्नबी। अकोल्यातील फतेह चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली। अकोल्यातील मुख्य मार्गावरून रॅलीने मार्गक्रमण केले। या मिरवणुकीत सुमारे 30,000हून अधिक मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला। पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। घोडे बग्गीसह निघालेल्या या रॅलीने अकोलेकरांचे लक्ष वेधले। अकोलेकरांनी ठिकठिकाणी या रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। फतेह चौकापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचा सायंकाळी 5 वाजता अकोल्यातील मोठ्या मस्जिदजवळ समारोप करण्यात आला। ही मिरवणूक अकोलेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU मध्ये झालेल्या अग्निकांडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार नितीन देशमुख आणि दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी अमरावतीत दाखल होऊन त्या घटनास्थळाची पाहणी केली। तसेच रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन घटनेची माहिती घेतली। रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे आणि आमदार नितीन देशमुख यांनी सरकार तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले। रुग्णालयातील फायर ऑडिट आणि अग्निसुरक्षेशी संबंधित कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासनाने निधीची मागणी केली होती, मात्र हा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही असा आरोपही त्यांनी केला। घटनेनंतर आतापर्यंत पालकमंत्री किंवा भाजपचा एकही आमदार रुग्णालयात येऊन पीडित कुटुंबियांशी भेट का घेत नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला। नवजात बालकांना गमावलेल्या कुटुंबियांची विचारपूस करण्याऐवजी पालकमंत्री इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला। पालकमंत्र्यांच्या राजस्थान दौऱ्यात पाणीपुरी खातानाचा सोशल मीडियावरील व्हिडिओ समोर आल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे। प्रशासनाला संभाव्य दुर्घटनेची माहिती असताना अशा संवेदनशील NICU मध्ये नवजात बालकांना ठेवण्याची व्यवस्था का सुरू ठेवण्यात आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। या अग्निकांडासाठी जबाबदार असलेल्या सर्व अधिकारी आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या नेत्यांनी केली आहे। 9994 क्रमांकाच्या सफारी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळले आणि त्यानंतर पलटी झाली। अपघाताच्या वेळी वाहनातील 4ही एअरबॅग उघडल्याने वाहनातील प्रवाशांचा जीव वाचला। यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश असून त्याला मार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। या अपघातात विहा मलया, साजिद, सपना अजमेरा, लिखित अजमेरा आणि दीपा मलया हे जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य शुभम कंडाळे यांनी तातडीने उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे शोध व बचाव पथकाचे प्रमुख योगेश विजयकर तसेच मूर्तिजापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाई सुरू केली आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर यांना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सदस्यपदासाठी अपात्र ठरवले आहे। शाकीर यांना 12 सप्टेंबर 2001 नंतर 3 अपत्य असल्याचा आरोप ठेवत शेख खैराती शेख रफीक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। या प्रकरणाची दखल घेत 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले। दरम्यान मोहम्मद शाकीर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत। तिसरे अपत्य आपले नसून भावाचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे।
या निर्णयाविरोधात त्यांनी अकोला आणि नागपूर उच्च न्यायालयात अपील केले असून न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे पातूर राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली. अकोला येथील देशमुख फैल परिसरातील बाबासाहेब उटांगळे इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये श्रावण महिन्याचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी ओम आणि त्रिशूळच्या भव्य आकर्षक प्रतिकृती साकारून आपल्या कलात्मकतेचा व सृजनशीलतेचा परिचय दिला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून आकर्षक प्रतिकृती तयार केल्या. त्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, धार्मिक प्रतीके आणि श्रावण महिन्याचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यालय परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे विद्यालयाने सांगितले आहे. शेगाव तालुक्यातील भोनगाव येथील मुख्य वाहतूक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढल्याने वाहन चालकांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच शिवसेना युवा सेनेचे तालुका प्रमुख उमेश पाटील शेळके यांनी गावातील नागरिकांशी चर्चा करून स्वयंस्फूर्तीने काटेरी झुडपांची साफसफाई करण्याचा उपक्रम हाती घेतला. उमेश शेळके यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी श्रमदान करून रस्त्याच्या वाढलेली काटेरी झुडपे हटवून मार्ग मोकळा केला. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून संभाव्य अपघाताचा धोका कमी झाला आहे. या कामासाठी ग्रामपंचायत सचिव सतीश देवचे, सरपंचपती लक्ष्मण गवई, अनिल बोरखडे, प्रमोद भारसाकळे, संतोष मैसरे, हरिश्चंद्र भारसाकळे, संतोष वाकोळे, गुलाब रताळे, निलेश शेळके यांच्यासह इतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. गावातील सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांच्या सहकार्याने पुढाकार घेणे गरजेचे आहे असे मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले. नारायण दाभाळे, शेगाव तालुका प्रतिनिधी, अजिंक्य भारत न्यूज. 24 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU मध्ये झालेल्या आग दुर्घटनेनंतर महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी NICUची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून दुर्घटना आणि नवजात बालकाच्या उपचाराची माहिती घेतली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. वडेट्टीवार यांनी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि अग्निसुरक्षा यंत्रणेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दौऱ्यानंतर वडेट्टीवार यांनी सरकार आणि आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले. नवीन महिला रुग्णालयातील फायर सिस्टम पूर्णपणे अद्ययावत नव्हती, तसेच आवश्यक सुरक्षा सुविधांचा अभाव होता असा आरोप त्यांनी केला. रुग्णालयाचे फायर ऑडिट 21 ऑगस्ट रोजी संपले होते, मात्र त्यानंतर वेळेत नवीन फायर ऑडिट करण्यात आले नाही असा दावाही त्यांनी केला. 2022 मध्ये याच रुग्णालयात 9 बालकांच्या मृत्यूच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. त्या प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल 4 वर्षानंतरही समोर आलेला नाही असा आरोप त्यांनी केला. सध्याच्या अग्निकांडाची 8 दिवसात चौकशी पूर्ण करून जबाबदारी निश्चित करावी. मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत द्यावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.